आणि सुरुवातीला एक दुर्दैवी बातमी येते पिंपरी चिंचवड मधून। ते म्हणजे इथल्या एका घरासमोर पाणी साचलं होतं आणि त्याच्यात खड्ड्यामध्ये त्या पडून ज्यात पाणी साचलंय 9 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय। सुफियान शेख असं याचं नाव आहे आणि दुपारी 4:15च्या सुमारास आज ही घटना घडली आहे। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पिंपरीहून। नाझिम, काय घटना आहे? दुपारची 4:15 वाजता ही घटना घडलेली आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। घरात सर्वजण होते, परंतु हे बाळ जे आहे ते अचानक बाहेर या ठिकाणी आलं आणि रांगत बाहेर आलं आणि त्याचं तोल जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तो थेट पाणी जे साचलेलं होतं खड्ड्यामध्ये त्या खड्ड्यात पडलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे। घरच्यांना ही बाब कळतोपर्यंत उशीर झाला होता। त्याला त्या पाण्यातून काढण्यात आलं, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा या ठिकाणी दुर्दैवी अंत जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। पोलिसांनी या संदर्भात जे आहे ते आकस्मिक मृत्यू जो आहे तो या ठिकाणी दाखल केलेला आहे, परंतु पोलीस आणखी देखील वेगवेगळ्या अनुषंगाने या ठिकाणी त्याचा तपास करताना या ठिकाणी दिसत आहे। मयुरेश, धन्यवाद नाझिम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यावेळी निव्वळ दुर्लक्ष यापेक्षा वेगळं याला काही म्हणता येऊ शकत नाही आणि एका 9 महिन्याच्या चिमुरड्याचा त्यात मृत्यू झालाय। हा खड्डा खणून ठेवला होता, त्यात पाणी साचत राहिलं, कोणाचंही लक्ष त्याच्याकडे नव्हतं।